नमस्कार. कर्जा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्याकडून पाहणी. नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, ठोस इशारा. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी स्वतः विविध भागांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. शहरात पावसाळ्यात पाणी तुंबू नये, नागरिकांना त्रास होऊ नये आणि स्वच्छता अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी पेण शहरातील कोळीवाडा, बाजारपेठ, शंकरनगर आणि उत्कर्षनगर या परिसरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन नाल्यांची पाहणी केली. अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये केर कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे नाल्यांचा प्रवाह अडतो आणि पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी नाल्यांमध्ये जाणीवपूर्वक कचरा टाकणाऱ्यांना, नागरिकांवर आणि व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी दिले. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या पाहणी दौऱ्यात मुख्याधिकारी जीवन पाटील, आरोग्य अधिकारी दयानंद गावण, सुहास कांबळे, शिवाजी चव्हाण यांच्यासह उपनगराध्यक्ष निवृत्त पाटील, सभापती कलावती पाटील, सभापती अफरीन अखवारे तसेच नगरसेवक अजय क्षीरसागर, नगरसेवक मितेश शहा, नगरसेविका पल्लवी कालेकर उपस्थित होत्या. दरम्यान पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची सखोल सफाई पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असून नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. आज आमचा पाहणी दौरा यासाठी आहे की पावसाळा जवळच आलाय. पावसाळ्यापूर्वी दरवर्षी नगरपालिका जे आपले मोठे ड्रेन आहेत त्यांची सफाई ही प्रामुख्याने अगोदर घेतली जाते, कारण का पावसाळ्यात त्याच्यापासून लोकांना कुठलाही त्रास होता कामा नये यासाठी आज आमचा पहिला राऊंड आहे. कामाला सुरुवात मागच्या 10 दिवसापूर्वीच झाली आहे, पण सध्या आमची ही पहिल्या दौऱ्यात आमची पाहणी आहे की कशा पद्धतीने हे ड्रेन साफ केले जात आहेत. पुढच्या 10 दिवसानंतर जेव्हा काम पूर्ण होईल त्याच्यानंतर आमचा दुसरा राऊंड असेल की काम कशा पद्धतीने पूर्ण झालंय. आणि पेण नगर परिषदेची नगराध्यक्ष म्हणून प्रशासनाला माझ्या पूर्ण सूचना आहेत की पावसाळा जवळ आलाय, त्याच्यामुळे विकास कामांच्या बरोबरीने पावसाळ्याच्या दृष्टीने जी अत्यावश्यक कामं आहे त्यांना प्राधान्य देऊन ती कामं लवकरात लवकर कशी पूर्ण करता येतील यासाठी आमचे प्रयत्न आहेत. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.